श्री स्वामी समर्थ. तर आज आपण खमंग कुरकुरीत असे पालकचे भजी बनवणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, जिरे आणि लसणाचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. नंतर एका मोठ्या भांड्यामध्ये तो ठेचा टाकून त्यामध्ये मीठ आणि हळद घालून ठेचा मिक्स करून घ्यायचा आहे. हिरवी मिरचीचं वाटण केलेलं मिक्सरचं भांडं हलकसं धुवून त्या ठेच्यामध्ये टाकायचं आहे. आता आपण थोडे थोडे करून बेसन पीठ हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये मिक्स करून घेऊ. बेसन पीठ आपल्याला थोडे थोडे करूनच घालायचे आहे. एकदम जास्त बेसन पीठ घातलं तर त्यामध्ये गुठळ्या होतील, गाठी होतील आणि ते आपल्याला लवकर फोडता येणार नाही. त्यामुळं असं थोडं थोडंच करून बेसन पीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि वरतून 1 चमचाभर आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तांदळाचं पीठ नसल्यास ज्वारीचं पीठसुद्धा टाकू शकतो. आता आपलं बेसन पीठ मिक्स झालं आहे तर आपण त्यामध्ये धुवून चिरून घेतलेली पालक टाकून घेऊ. पालक आपल्याला जास्त बारीक चिरायची नाही. एका पालकचे 2च तुकडे होतील अशी चिरून घ्यायची आहे. आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवू. तेल गरम झाले की चेक करू आणि त्यामध्ये एक एक करून भजी सोडून घेऊ. भजी तेलात सोडण्याआधी तेल जास्त गरम नसले पाहिजे. जर जास्त गरम तेलात भजी सोडली तर भजी लवकर करपतील, वरतून करपतील आणि आतमधून तशीच कच्ची राहतील. त्यामुळं भजी मीडियम हॉट ऑइलवरती सोडली पाहिजेत. आपल्याला आपली भजी लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळायची आहेत. जास्त फुल गॅसवरती तळायची नाहीत, नाहीतर भजी क्रिस्पी होणार नाहीत. जर तुमची मुलं पालकची बनवलेली भाजी खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे भजी बनवून त्यांना खायला देऊ शकता. आता आपली भजी आपण हलवून घेऊ. भजी जास्त हलवायची नाहीत. हलक्याशा हातानेच भजी हलवून घ्यायची आहेत. आपल्याला आपली भजी सारखी सारखी अलटून पालटून करायची नाहीत. 2 ते 3 वेळाच भजी अलटून पालटून करायची आहेत. जास्त भजी अलटून पालटून केली की तिचं बेसन पीठ निघून जाईल. तुम्ही बघू शकता आपली भजी कशी गोल्डन ब्राऊन झाली आहेत. भजी छान क्रिस्पी व्हायला लागली की आपण त्यांना बाहेर काढून घेऊ. एक एक करून आता आपण आपली सगळी भजी काढून घेऊ आणि बाकीची उरलेली भजीसुद्धा अशाच प्रकारे तळून घेऊ. ही पालकची भजी तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. आता आपली भजी तयार झाली आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.